करायचं आहे. आजचा वर्कआउट आपण करू स्क्वॉट्स मारणार आहे आज. तर स्क्वॉट्स कसे मारायचे, बिगनर लोकांनी स्क्वॉट्स कसे मारायचे ते आज सांगू आपण. इथपर्यंत बसायचं, फक्त एक इथपर्यंत बसायचं, टाच वरती पाहिजे आपली, परत वरती यायचं. गुड मॉर्निंग. आज आपला 365 दिवस चॅलेंजचा 145वा दिवस आहे. तर चला आता ग्राउंडची तयारी करू आणि निघू. आज थोडंसं लवकर निघू कारण की लवकर यायचं आहे थोडंसं. तर चला. हाय, तर गुड मॉर्निंग. तर आता धरणं आलो होतो आपण. बावळे येण्यावानी करते बा. तर चला, वर गाडी वरच लावली आज. पण काल पाऊस पडला जोरात. चिखल झाला बघा काल पण इथं. वर पहिले कसं वर होत नाही बरं. हे लईच ठिकाणं घालते राहते. तर पावसाळ्याने लगातार मे महिन्यामध्ये आता झाले 8 ते 9 दिवस कंटिन्यू पाऊस पडून राहिला. डेली थोडा जास्त. काल पण थोडा जास्त पडला. संध्याकाळी आपण कंपनीत होतो 8, 8:30, 9च्या दरम्यान पडला. तर इकडं पण जास्त पडला वाटतं. इथं पाणी दिसू राहिलं. कसं आहे, मे महिन्यामध्ये पाऊस पडला, हा जूनमध्ये पाऊस पडतो की नाही पडतो काय माहित. आता 15 दिवस आता काय लोकांचं पेरण्या कशा असतं ते असतं. तर चला, तरी पण आपलं इथलचं कवर होऊ राहिलं बघा. हळूहळू आता आपल्याला तिकडं बघणं लागेल, नाही तर इकडं काहीतरी जुगाड करणं लागेल आपल्याला. दगड दिसणंच नाही, बंद झाले हो डायरेक्ट. एवढं गवत झालंय. आता इथं पण हिरो होऊ राहिलं बघा. ग्राउंडला पण आपल्या पूर्ण हिरो होऊन जातो. आता साईडचे गवत तोडणं लागेल आपल्याला, कारण इथं जास्त गवत आले तर मग आपल्याला इचू काट्याचं अवघड असतं. साप बिप हे असलं ना, त्याच्यामुळे हे गवत तोडून थोडंसं मोकळं करू आपण. मग थोडंसं क्लिअर राहतं आपल्या वर्कआउटला. कसं आहे, आपण फट्टा टाकून बसतो, झोपतो, आला बिला पिचू काट्याचं काही साप बिप आले तर काही सांगता येत नाही. त्याच्यामुळं कधी वर्कआउट करा तुम्ही, ग्राउंड नसलं ना तर थोडं सेफ्टी करत जा. तर चला, आता आपण ग्राउंडवर आलो. तर आता वॉर्मअप तयारी करू, लवकर जायचं थोडंसं. तर चला. वॉर्मअप झाला आपला कम्प्लीट. आता वरती जाऊ. आता आपण करण तर नाही आला आज, फोन केला तर त्याला वापस आपण. तर आजचा वर्कआउट काय करायचं आहे, आजचा वर्कआउट आपण करू स्क्वॉट्स मारणार आहे आज. तर स्क्वॉट्स कसे मारायचे, बिगनर लोकांनी स्क्वॉट्स कसे मारायचे ते आज सांगू आपण. सपोर्टिंग कसे मारायचे, विदाऊट सपोर्ट कसे मारायचे, आणि लेग वर्कआउट कसा करायचा, स्क्वॉटच्या आधी लेग फ्री कसा करायचा ते बघू आपण.
तर चला वर जाऊ आता आपण. वरतीच बसेल बघा कुत्रा. पांढरं कुठे गेलं काय माहित. ते पावसाळ्यात कसे राहते काय माहित पाऊस पडल्यावर, कारण इथं दिसते पण पाऊस पडल्यावर काही झाडा बिडा खाली नाही कुठे जात असं बसायला. त्यातलं एक जण काय झालं काय माहित, एक जण ऍक्सिडेंट झाला का काय झालं काय माहित, काय 3 जण होते ते. तर चला आज ते साफ तर नाही केलं त्यांनी, काम थांबवलं वाटतं तिथपर्यंतच केलं, इकडं पुढं केलं नाही वाटतं अजून. हे बघा काल जास्त पाऊस पडला, पाणीचं वगळ बघा, पाणी वरतून वाहून आलं खाली. पाऊस जास्त पडला वाटतं काल संध्याकाळी. तर चला वरती जाऊ आणि आजची जॉगिंग काय बघू. हट हट. दोन किलोमीटर आपली जॉगिंग कंप्लीट झाली. तर आपण मीडियम मध्ये गेलतो आणि थोडंसं स्टेपिंग मध्ये आलतो. पण एवढं आहे, कधी पण रनिंग करायच्या टायमाला सरळ बॉडी नाही ठेवायची, अशी थोडी क्रॉस पाहिजे, थोडी पुढं पाहिजे आणि मागं पाय असे निघले पाहिजे असे. कारण की आपण सरळ पडलो पायाला असा फटका बसतो. थोडंसं पुढच्या साईडनी बॉडी पाहिजे, थोडीशी नॉर्मल, जास्त पण नाही. जास्त पण गेली तर तुमचं बॅलन्स बिघडतं. नॉर्मल एकदम, जास्त हे नाही. आणि तिथं बघा पुढं चिखल आहे आपल्या इथं, सगळा चिखल असल्यामुळे काय झालं, हे पाय हे बघा बुटाचं पूर्ण माती चिटकली, बुटाचं वजन वाढतं. तर ह्या गोष्ट आहे, रनिंग करताना ही गोष्टी टेक्निक यूज करा आणि हाताची पोझिशन तुमची बरोबर ठेवा. नाही कसं आहे, तुम्ही हाता जेवढे अप्पर बॉडी हलवली अशी, तेवढे तुमचं रनिंग करताना बॅलन्स बिघडतं. आणि बॅलन्स बिघडलं तर तुमची रनिंग बरोबर होत नाही. जसं काही सायकलचं आपलं टायर असतं ते आउट असतं ना, थोडंसं असंच चालतं. स्पीड किती करा, स्पीड येतच नाही. जेवढी वर्षांनी तेवढी बॉडी व्हायबल होती मग तुमची. जेवढं तुम्ही स्ट्रेट चाक असलं आपलं, आउट नसलं तर एकदम जेवढं पॅन्डल मारलं तेवढी सायकल पळती. तर सिस्टम आहे आपली. बॉडी जेवढी व्हायबल होणार नाही तेवढी आपण स्पीड लावली तर तेवढी स्मूथ चालती. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. बॉडी व्हायबल नका होऊन देऊ, अप्पर बॉडी व्हायबल नाही होऊन द्यायची. त्यासाठी आपण इन आउट वर्कआउट सगळ्यात बेस्ट आहे. तर चला आता खाली जाऊ आणि आजचा वर्कआउट काय आहे ते बघू आपण. तर चला, कधी पण लक्षात ठेवा, डायरेक्ट रनिंग झाल्या डायरेक्ट वर्कआउटला नाही करायचं. बॉडी कूल डाऊन करायची आधी, बॉडी कूल डाऊन करायची थोडीशी, मग त्याच्यानंतर आपला वर्कआउट चालू करायचा. खाली आलो आपण. आता आपण करू स्क्वॉट वर्कआउट. जे बिगनर लोक असते, नवीन स्क्वॉट्स कसे मारायचे, सपोर्टिंग कसे मारायचे ते आज बघू आपण. आणि स्क्वॉटच्या आधी जर तुम्ही स्क्वॉट आधी मारलेच नसेल तर लेगचा, तर पहिले लेग फ्री कसे करायचे ते आज बघू. तर चला बघू. नवीन असले ना तर काय करायचं, सपोर्टिंग मारायची. कधी पण सपोर्ट घ्यायचं कशाचा, डायरेक्ट मारता येणार नाही तुम्हाला. पहिले सपोर्टिंग मारायचे. कसे मारायचे ते बघू आपण. कधी पण पायातला डिस्टन्स एवढा ठेवायचा, एवढं ठेवला पायात डिस्टन्स. कधी पण सपोर्ट घ्यायचा आपला. तर 1 2 इथपर्यंत बसायचं, फक्त 1 इथपर्यंत बसायचं. टाच वरती पाहिजे आपली, परत वरती यायचं, इथपर्यंत बसायचं, वरती यायचं. हे असा स्क्वॉट मारायचे. डायरेक्ट काय जण कसं करते, डायरेक्ट असे मारते असं नाही मारायचं. पायावर ताण येतो. हाफ स्क्वॉट मारायचे कधी पण. तर चला.
तर हे झाले आपले सपोर्टिंग स्क्वॉट. तर आता विदाउट सपोर्ट स्क्वॉट दाखवू आपण. आता पोझिशन तीच घ्यायची पायाची सेम, अँड वरती करायची बुत्ती इथं. तर अप्पर बॉडी अशी डिस्टन्स असं ठेवायचं सेम टू सेम. आपण स्क्वॉट्स बघितले. तर बिगनर लोकांनी कसे मारायचे आणि त्याच्यानंतर दुसरी स्टेप कशी मारायची. जे नवीन नवीन असले ना तर सपोर्टने मारा. सपोर्टचे आपण 4 सेट मारले 30-30चे, आणि विदाऊट सपोर्टचे मारले आपण 2 सेट 3 सेट मारले 30-30चे. तर चला, हे स्क्वॉट वर्कआउट असतो. हे हप्त्यातून एकदा जर करा, ह्यानी काय होतं, तुमची थाईज मजबूत बनते. अशी रनिंगमध्ये तर होती आपली. तर ह्यानी पण एक्स्ट्रा एक दिवस वर्कआउट द्यायला लागतो प्रत्येक एक आपल्या बॉडी पार्टला. त्यांनी काय होतं, ती मसल स्ट्रॉंग होती आणि आपल्या त्याचा परफॉर्मन्स ओके होतो प्रत्येक मसलचा. तर चला, स्क्वॉट्स वर्कआउट सांगितलं तुम्हाला. तर चला आता नेक्स्ट वर्कआउटकडे जाऊ आपल्याकडे. तर हे एक्सरसाइज आहे आपली. हे पण लेगचं वर्कआउटच आहे. लेग आपलं स्टेप लॉंग पडती आणि आपलं थाईजवर जोर पडतो. हे पण एक्सरसाइज केली स्क्वॉट्समध्ये आपण करू शकतो. ज्या दिवशी आपलं लेग वर्कआउट आहे, आज आपला लेगच वर्कआउट आहे. तर आज बघितलं आपण, हा एक वेगळा वर्कआउट, अजून एक वेगळा वर्कआउट आहे, तो बघू. तर चला. तर भिंतीचा सपोर्ट घेऊन आपण स्क्वॉट मारायचे. स्क्वॉट म्हणजे आपलं लेग वर्कआउट आहे. या थाईजवर जोर पडतो आपला. बॅकचा सपोर्ट घ्यायचा फक्त बास, आणि पायाचा थाईज. लय जोर पडतो पायावर. तर आपली मसल आपण फर्स्ट टाइम करू राहिलो, त्याच्यामुळे पायात ताकद नाही एवढी. तरी हळूहळू शिकू आपण. तर सगळ्यात हार्ड वर्कआउट आहे हा. तर हे आपण फर्स्ट टाइम करून बघितला. आता पुढच्या सेशनला आपण ॲड करू.
आता फक्त डेमो करून बघितला, फक्त दाखवला. हे एक वर्कआउट असतो, पहिले करत होतो आपण, पण आता सध्याला तर नाही आहे, त्याच्यामुळं ही एक बेस्ट एक्सरसाइज आहे. तर चला, आजचा आपला लेग वर्कआउटचा सेशन संपला. आता आपण रेग्युलर आपले काय वर्कआउट आहे ते बघू. तर चला आपण आता आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. आता आपण डायरेक्ट स्किपिंग आज नाही मारणार, कारण की आज लेग वर्कआउट मारला होता, तर एक दिवस आड स्किपिंग मारू आपण, कारण की काल 1000 मारल्या होत्या, त्याच्यामुळे आज थोडासा पायाला पेन होईल, त्याच्यामुळं स्किपिंग आता उद्या मारू. तर चला आज ॲप्स वर्कआउट करू. आता ॲप्स कुठं मारायचं, इथं प्लेन आहे, ज्या ठिकाणी प्लेन आहे त्या ठिकाणी ॲप्स मारू. तर ॲप्स आपलं कंप्लीट झालं, तर आता आपण पुढच्या वर्कआउटकडे जाऊ. चला. तर चला, डिप्सचे आपण 10 सेट मारले, तर आजचा वर्कआउट कंप्लीट करू एकदा. तर चला आता स्ट्रेचिंग करतो. लेट का झालं रे, का बरं काल का नाही आला? ते 12 महिने तब्येत ठीक नसते. तर चला स्ट्रेचिंग करू आता. चल हे कर. ते 600 पर्यंत भेटेन वाटतं ते आपलं. कोणतं? काल मी पाहिले. कसं आहे? हां कसं आहे? एक नंबर आहे. फोटो घाला. रील्स सेव्ह केली. 50 रुपयाला 1 लिटर. 50 रुपयाला 1? 50 का 30 रुपयाला? मग आता विचार करा. कधी पण आपलं लेग वर्कआउट झाला नाहीतर कोणती हार्ड वर्कआउट केला आपण, स्ट्रेचिंग कंपल्सरीवर स्ट्रेचिंग कंपल्सरी करायची. आणि या एक्सरसाइजने कसं होतं,
आपले जे कापची मसल असते ती एकदम लूज होऊन जाते. कारण की रनिंग करताना सगळ्यात जास्त जोर आणि कोणता वर्कआउट करताना काप्सवर भरतो हा. काप्स तेवढं मसल रिलॅक्स करता येईल आपण तेवढी रिलॅक्स करायची, त्याच्यामुळं इंजुरी होत नाही. म्हणजे चालू कसा करायचा आणि एंड कसा करायचा हे पण बघितलं आपण वर्कआउट. आणि त्याच्यामध्ये कसे स्कॉट मारताना आपण पायाची पोझिशन कशी ठेवायची, हाताची पोझिशन कशी ठेवायची, हे सगळं बारीक बारीक गोष्टी लक्ष द्यायचे. नाही तर काय तुम्ही किती स्कॉट मारा ते इफेक्टच पडत नाही. प्रॉपर तुम्ही 10च मारा आणि असे डायरेक्ट 100 मारले त्याचं काहीच इफेक्ट होत नाही. जे प्रॉपर मारले त्याचं होतं. कधी पण प्रॉपरच मारत जा कधी पण. तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. कारण की एक वर्कआउटची एक खासियत असते. आपलं तिकडं खुलता बांधायचं लॉंगला रे. कधी कॅमेरावाला काय करतो बा. तर चला आता आवरायची तयारी करू. आता रोल खराब झाला पूर्ण आपला. आता ओरिजिनलवाला आणण्या लागेल. नाही तर काय पावसाळ्यात वातावरण थंड असलं ना हे रोल खराब होऊन जातो लगेच पुठ्ठ्यात. तर चला वर्कआउट संपला आपला. तर निघू आता आपण. भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय. मागच येऊ राहिलं ते.